फिलिंग गिल्टी, फिलिंग हर्ट, ब्रेकअप, डोळ्याचे अश्रू, काय काय इमोजी आणल्या जातात याच्यात. बायकोला वाटतं यांनी मला वेळ द्यावा, पहिल्यासारखं गप्पा आणावं, लग्नाच्या आधी अर्धा 2-2 तास गप्पा आणायचा, बर्गर खायला. आता डायरेक्ट म्हणतो काय जेवायला केलंय, हा ठेव. कारण की नॉनव्हेज खा किंवा खाऊ नका हे शास्त्रात कुठंच सांगितलं नाही, पण गीता इनडायरेक्ट इंडिकेट करते माझे पिल्ल, माझी जानू आणि मी. चल पाणीपुरी खाऊ का, चल वडापाव खाऊ, चल बड्डे बोनस करू, चकली. कृष्ण पण गीतेमध्ये सांगतात, अर्जुन लोकांच्या धर्माचं पालन करण्यापेक्षा स्वधर्माचं पालन करणं इम्पॉर्टंट आहे. These 6 bad habits will destroy your whole life. अशा 6 सवयी की ज्या आपली पूर्ण जिंदगी बर्बाद करू शकतात. ऐकायच्या कुठल्या? त्यात पहिली सवय आहे बॅड मॉर्निंग हॅबिट्स. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर उठून मोबाईल पाहत असताल, स्क्रोल करत असताल, टाइमपास करत असताल, पिक्चर पाहत असताल, किंवा तुमच्या टायमिंगची प्रायोरिटी नाहीये, रुटीन्स नाहीये, तुम्ही रात्र 2-3 वाजेपर्यंत लेट झोपतात, सकाळी तुम्ही लेट उठतात, सूर्य उगल्यानंतर तुम्हाला उठावं लागतं, उठून तुम्ही पार टाळाटाळी सोफ्यावर बसणं, डुकल्या घेणं, म्हणजे काही कामच नाहीये. जर अशी तुमची मॉर्निंग हॅबिट्स असेल, नाईट रुटीन बिघडलेली आहे, झोप होत नाही, डायजेशन होत नाही, रिलॅक्सेशन नाही, आणि सकाळी उठून पण तुम्ही टाइमपासच करताय, तर समजून घ्या तुमची लाईफ बर्बाद होऊ शकते. मग तुम्ही रात्री ठरावं लागेल, राईट टायमिंगला झोपा, प्रॉपरली झोप घ्या, उद्या काय करायचं ते क्लिअर पाहिजे. रात्री जर राईट झोपले 6-7 तास चांगली झोप झाली तर सकाळी फुल टनाटन एनर्जीने तुम्ही काम करू शकता. तर काय वाटतं? म्हणजे रात्रीचे 9 ते सकाळचे 9 जर तुम्ही प्रॉपरली मॅनेज केले तर सकाळचे 9 ते रात्रीचे 9 क्वालिटी टाइम जाऊ शकतो तुमचा. 100% प्रोडक्टिव्ह, 100% एनर्जेटिक तुम्ही असू शकतात. चलो नेक्स्ट, बॅड इटिंग हॅबिट्स. ही एक सवयी, जी सवयी की राईट न्यूट्रिशन न खाणं, राईट फूड न खाणं. मग तुमच्या जेवणामध्ये जर बॅलन्स आहार नाहीये, तुम्हाला एखादा पदार्थ आवडत नाहीये जो हेल्दी आहे शरीराला, आणि तुम्ही तो खात नाहीये, तर डायरेक्ट इनडायरेक्ट शरीरात डिफिशियन्सी क्रिएट होऊ शकते. किंवा तुम्ही जास्त मैदा खातात, ऑइल खातात, स्वीट खातात, पिझ्झा, बर्गर, वेफर, डेड फूड, ज्यांची शोकेसला लाईफ जास्त असते, असे प्रोडक्ट्स की जे लावल्यानंतर उगू शकत नाही, फ्राईज झालेले आहेत, प्रोसेस फूड आहे, फरसाणे, वेफर्स आहे, बिस्किट्स आहेत, हे सगळे डेड फूडचे लोकांच्या घरात कप्पे भरलेत का नाही भरलेत. आणि डेड फूड आपण आणि आपले पोरं प्रेमाने खातो. सवय लागल्यात खा, पण जर तुम्ही त्याचा अतिरेक तुमच्या शरीरावर केला तरी पण तुमच्या बॉडीत डेड फूड गेलं तर तुमची बॉडी पण डेड हो. कारण की सेल्फ लाईफ आज फूड प्रोडक्टला 6-6, 1-1 वर्षे, 2-2, 3-3 वर्षे सेल्फ लाईफसाठी त्याच्यात ते प्रोसेस केला असतं. ते फूड पूर्ण ताकद कस काढून टाकलेलं आहे त्याच्यातलं. काय वाटतं? मग खाण्यामध्ये तुम्हाला फ्रूट्स, व्हेजिटेबल, चांगला नॅचरल दूध सोर्सचे काही घटक तुम्ही ॲड करू शकले पाहिजेत. थोडेसे ग्रेन्स कमी करा, थोडासा नॉनव्हेज आहार पॉसिबल असेल तर कमी करण्याचा प्रयत्न करा, की तो डायजेशनला त्रास देतो, त्याने लाईफ स्पॅम कमी होतो. कारण की नॉनव्हेज खा किंवा खाऊ नका हे शास्त्रात कुठंच सांगितलं नाही, पण गीता इनडायरेक्ट इंडिकेट करते सात्विक, तामसिक आणि राजसिक आहाराला. क्लिअर होतंय? कारण की ओव्हरऑल जर बघितलं तर आज तुम्ही जर नॉनव्हेज खाताय तर नॉनव्हेज तुम्हाला प्युअर नाही भेटू राहिलं, चिकन्स पण प्युअर नाही भेटू राहिलं, आणि जे मीट भेटतं आपल्याला, रेड मीट, मटन वगैरे, त्याच्यात जे पीसेस आहेत त्याच्यात हाय लेवलचं कोलेस्ट्रॉल सांगितलं गेलंय. मग किती जणांनी बघितलंय की हाय क्लासचे लोक, मग याच्यात तुम्ही आर्ग्युमेंट करणार सर असे काहीतरी लोक आहेत जे नॉनव्हेज खातात, जपानीज लोक, फॉरेन कंट्रीचे, पण ते नॉनव्हेज एवढं असतं आणि व्हेजिटेबल बॉईल्स एवढे असतात त्यांच्याकडे, आणि ते काळ्याने खातात. किती जणांना माहिती या गोष्टी? आपलं तसं नसतं ना, आपल्या नॉनव्हेजमध्ये फुल मसाला असतो, फुल ऑइल टाकलेलं असतं. काय वाटतं? पण ज्यांना उच्च लेवलची लाईफ जगायची, ज्यांना हाय लेवलला ग्रोथ करायचे, हळूहळू टॉप लेवलचे लोक पण नॉनव्हेज ब्रेक करू राहिलेत. डॉक्टर्सच म्हणतात युरिक ॲसिड इन्क्रीज होते, कोलेस्ट्रॉल इन्क्रीज होते, कॅन्सरचे धोके त्याच्यामुळे वाढू राहिलेत. समजते? त्याच्यामुळं तुम्ही हळूहळू इटिंग हॅबिट्समध्ये बॅलन्स डाएट घ्या. जर तुम्हाला वाटतं सुटूच शकत नाही तर तुम्ही घ्या, पण त्याच्यात थोडंसं तुम्ही व्हेजिटेबल, बॉईल व्हेजिटेबल, थोडे मसाले कमी, ऑइल कमी करण्याचा प्रयत्न करा, आणि जर प्रॉपर फूड नाही. पण माझी एक रिक्वेस्ट आहे, पुढच्या नेक्स्ट जनरेशनला मला असं वाटतं सात्विक आहाराची सवय लावण्याचा प्रयत्न करा. पण आता आपल्या लहानपणापासून जे संस्कार झाले, जी अग्नी आपली पेटली ना ती दिसत नाही, कंट्रोल होत नाही. काय वाटतं तुम्हाला? आणि थोडं मोटिवेट होऊन टेम्पररी तुम्ही दाबली ना तरी ती दबली जाऊ शकत, दाबू पण नका. येस ऑर नो? तर हा जो सब्जेक्ट आहे मी तुम्हाला खा किंवा न खाण्यासाठी नाहीये,
नाही मग मी म्हणतच नाही खाऊ नका, मी म्हणलोय का खाऊ नका, मजा करा. पण आपलं शरीरात जर डायजेशन होत नसेल, येणाऱ्या काळात कॉम्प्लिकेशन वाचायचे असतील तर कमी करा पोर्शन. येस ऑर नो? थोडंसं बनवण्याची प्रोसेस बदला. आणि हॉटेलमध्ये तर बिलकुल नका खाऊ. आणि जर वेळ असेल तर खाताना थोडंसं आणि सलाड सोबत खा. येस ऑर नो? ह्या बॅड हॅबिट, ही जर हॅबिट्स तुम्ही पाळली तर लाईफ बदलू शकते. नेक्स्ट हॅबिट आहे युजलेस स्क्रोलिंग. तुमचा स्क्रीन टाइम चेक करा. काय सवय आहेत तुम्हाला? जर तुम्ही जोक पाहताय, कॉमेडी पाहताय, गाणे ऐकताय, न्यूज पाहताय, क्रिकेट पाहताय आणि 5-5, 7-7, 8-8 तास मोबाईलवर घुसताय, तर ह्या माइंडमध्ये ते डायजेस्ट कधी होईल? लई इच्छा आहे ना पाहिजे, द्या ना 1 तास. कॉमेडी पहा, गाणं ऐका, पिक्चर पहा, ओनली 1 तास. किती तास? थोडी एंटरटेनमेंट पाहिजे, थोडं हसायचं आहे, थोडं मूड फ्रेश करायचं आहे, त्यासाठी 8 तास. किती लोकांना माहिती आहे स्क्रीन टाईम आहेत लोकांचे. आणि एवढी डेंजर सवय लागली ना, मोकळे बसले का टुक. जसं ते लहान मुलगा शिकरतं ना, तसं यांचं मोबाईल शिकरतो एका मिनिटाला. मोबाईलकडे हात जातो यांचा. काय करायचं ते? बंद करा ते नोटिफिकेशन, लपून ठेवा त्या आतमध्ये ॲप. कशाला पाहिजे बरं सगळेच ॲप मोबाईलमध्ये? स्नॅपचॅट पण आहे, ट्विटर पण आहे, लिंक्डइन पण आहे, फेसबुक पण आहे, यूट्यूब पण आहे, आणखीन काय इंस्टाग्राम पण आहे. म्हणजे एवढे सगळे ॲप याला चेक करून कुठं कुठं कोणी कोणी काय काय शिसू केली आहे बघायला 1 तास घालतो सकाळ सकाळ. कशाला स्क्रोल करतात रे? कोणी कोणी कुठं काय गटरा टाकतात आणि तुम्ही त्यांना बघत बसतात. काय काय ग्रुप आहेत 1000 म्युन्सिपाल्टीच्या गाड्या खाली ओरायला त्या मोबाईलवर तुमच्या. कचराची एक प्रकारचा शरीराने केलेला कचरा म्युन्सिपाल्टी साफ करते, त्याचा नाकाने वास येतो. पण जो विचाराने कचरा करतात ना, तो पिढ्या बरबाद करू शकतो. समजतंय का तुम्हाला? त्याच्यामुळे स्क्रोलिंग करणं ही जर सवय असेल तर याला बंद करा, नाहीतरी लाईफ बर्बाद करू शकतं. नेक्स्ट काय आहे? लिव्हिंग इन कम्फर्ट. चाललंय रिलॅक्स, काही प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम पण नाहीये आणि जिंदगी चांगली पण नाहीये, न्यूट्रल चालली याची जिंदगी. सांगा मला काय फायद्याची अशी लाईफ? कर्ज पण नाही आणि बॅलन्स पण नाही. नेमकं आहे काय मग तुझी जिंदगी? अड्या नाही, आपलं टुमटुमीच चाललंय. 2 व्हीलर आहे, भाड्याचं घर आहे आणि मग काय नाही आमचं ओके. यासाठी आलताय तू इथं? लोक काय करू राहिलेत आणि आपण काय करू राहिलो? म्हणजे माझी झोप मला सोडत नाही, माझं बेड मला सोडत नाही, माझा सोफा सोडत नाही. मी बाथरूममध्ये गेलो तर अर्धा तास मोबाईलच खेळत बसतो. मी आंघोळ करत बसतो टाइमपास करत. मी याच्या गप्पा ऐक, त्याच्या गप्पा ऐक, याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, स्टेटस बघावं लागतं. लोकांची जिंदगीत काय काय चाललंय ना, टुक 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 टुक. मला सांगा काय गरज आहे स्टेटस पाहिजे? राजांनो, तुमचे स्टेटस लोकांनी पाहावं. समजतंय का? तुम्ही का बनतात कंझ्युमर, डेटा कंझ्युमर का बनतात? लोकांचे स्टेटस नॉट फिलिंग वेल, ट्रॅव्हल टू महाबलेश्वर, फिलिंग गिल्टी, फिलिंग हर्ट, ब्रेकअप, डोळ्याचे अश्रू, काय काय इमोजी आणल्यात आता याच्यात आणि याच्यात ते बघू राहिलेत. काय गरज आहे स्टेटस? ज्याला सांगायचं त्याला डायरेक्ट पर्सनली SMS करून टाक, आय एम इन महाबलेश्वर, माय फोन इज नॉट रिचेबल. सगळ्या पब्लिकली स्टेटस सांगतात. ही मीडिया कोणाला वापरू राहिले? हे कम्फर्ट झोन लई डेंजर काम आहे. हे जे कम्फर्ट झोनमध्ये तुम्ही शांत बसलात ना, एक थोडीशी घटना लाईफला बर्बाद करू शकते. हे जीवन जगण्यासाठी, मेहनत करण्यासाठी, कर्मा करण्यासाठी, थांबण्यासाठी नाही आहे. नाही तर मी 2010 पासूनच आराम केला असता. माझे पिल्ल, माझी जानू आणि मी. चल पाणीपुरी खाऊ चौकात, चल वडापाव खाऊ, चल बड्डे बोनस करू, चकुली. हे कम्फर्ट झोन आहे. काय हा? मजा, भोग आणि ऐश्वर्यामध्ये मजा. नेक्स्ट हॅबिट्स, प्रत्येक गोष्टीमध्ये जाती विचार करणं. ओव्हर थिंकिंग भयानक डेंजर आहे. का सवय सोडा ना पटापटा. घाण लागले हाताला तर हँडवॉश करतात. राईट ऑर रॉंग? का विचार करतात? ज्या घटना जशा आहेत तशा येऊन द्या आणि जाऊन द्या. वांग्याचे पण काटे काढून टाकतात, मेथीच्या पण मुळ्या काढून टाकतात, बटाट्याच्या पण, कांद्याचे पण. मग जर आज वनस्पती फळं खाताना जर वेस्टेज काढतात, तर जेव्हा तुमच्या आजूबाजूला विचार ऐकायला येतील त्याच्यातून पण वेस्टेज काढा ना. का कचरा कांदा खातो तर कांदाच का बरं? कांद्याला टर्पलच का आलं? चला आता करू. कंप्लेंट फाईल केली, कांद्याला टर्पल का? माहित वाणा टर्पल गेलं. ॲपलमध्ये बीज का? कर ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय की समुद्रामध्ये अशा जेट स्कीवर स्पीड बोट बघितले का तुम्ही?
बीचच्या कडाला असतात, त्या स्पीडबोटवर बसायचं, मस्तपैकी पाऊण तास पळवत न्यायची आतमध्ये, आणि आतमध्ये नेल्यावर कळतं जायला कुठंच काही दिसेना किनारा. कधी कधी आपण एवढे आत विचार करत जातो, त्या विचाराचं एवढं मोठं जाळं तयार करतो, एवढी मोठी प्रॉब्लेम्स तयार करतो, आणि ते प्रॉब्लेम सोडवत बसतो. ऑलरेडी प्रॉब्लेमच नाहीये. ओव्हर थिंकिंग म्हणजे काय, रिअलिटी असते 5%, पण आपण विचार करू करू त्याला 100% तयार करतो. का? लोकांनी आपल्याबद्दल काही विचार करत नाहीत, आपणच आपल्याबद्दल ते विचार करतो. ह्या जगात कोणी तुमचा तिरस्कार करतंय, कोणी तुम्हाला इग्नोर करतंय, कोणी तुम्हाला दुःख देतंय, कोणी तुमच्याविषयी अपशब्द वापरतंय, कोणी तुमच्या पाठीमागं कोणीतरी काहीतरी षड्यंत्र करतंय, काड्या करतंय. हे सगळे जे कंटेंट आहे ते तुमच्याबद्दल नाही बोलले जात. त्यांच्या आतमध्ये जे नजरे आहे, त्यांचं जे प्रोडक्शन आहे, ते त्यांच्या मुखावाट स्प्रेड करतायत, ते स्टेक्स वाटं, त्या सोशल मीडियावाट स्प्रेड करतायत. तर त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर होण्याचं काही कारण. पाण्याचं कामाचे बुडवायचं. प्रत्येकाचे गुण स्वभाव वेगळे. सापाचा वेगळा, सशाचा, हरणाचा, वाघाचा, गाईचा. तशा मनुष्य जातीमध्ये पण वेगळ्या वेगळ्या स्वभावाचे लोक आहेत. काही लोक रागीट आहेत, काही लोक प्रेमळ आहेत, काही लोक दयाळू आहेत, काही लोक खोटारडे आहेत. काही लोकांना गॉसिप करण्यात मजा येते, निंदा करण्यात मजा येते. तर ज्याच्याकडे जे स्वभाव आहेत त्या स्वभावासोबत आपल्याला जिंदगी जगायची. समज में आ रहा है की नाही आ रहा है? आणि जर जगू शकले तरच जिंदगी. 6वी सवय आहे ओव्हर एक्सपेक्टेशन. जास्त अपेक्षा. अपेक्षा कशाची अपेक्षा? मुलाने असं वागावं, नवऱ्याने असं वागावं, सासू सासऱ्याने असं वागावं, बायकोने असं वागावं. कधी कधी बिझनेसमधल्या लोकांनी, सहकार्य लोकांनी असं वागावं, बॉसने असं वागावं, यांनी बिझनेस असा करावं, यांनी असंच करावं, त्यांनी तसंच करावं. का बरोबर? या जगात हट होण्याचं कारण आहे अपेक्षा. अपेक्षा. तुम्ही लई नटून मस्त सजून उभा राहिल्या, नवरा आता म्हणणार भारी आहे, कारण की बड्डेचं आहे आजचं प्लॅनिंग. नवऱ्याने ढोकून पण नाही बघितलं ते टेन्शनमध्ये. ही 2 दिवस फुगून नवऱ्याला पण माहीत नाही का फुगली. नंतर नवऱ्याला विचारतो, अरे काय झालंय, काय झालं, काय सांगतात? एवढी नटून थटून उभं राहिली होती मी, तुम्ही बघितलं पण नाही, मला चांगली म्हणले पण नाही. तू नटली कशासाठी? तू प्रेम कर ना तुझ्यावर. तू नवऱ्याची वाट पाहते, नवरा चांगला म्हणून. ते आता जुनं गाडी जुनी झाली आता, त्यासाठी ती टेन्शनमध्ये येतो. त्याचे प्रॉब्लेम वेगळेच आहेत बिचारायचे. दोघं एकमेकासाठी जुने झाले ते सोरनो. मग अपेक्षा वेगळ्या वेगळ्या. जसं लव्ह मॅरेजमध्ये ना, पहिलं लोक एकमेकाला चांगल्या कपड्यामध्ये, मेकअपमध्ये, फोटोमध्ये नटून थटून बघतात, चांगल्या स्प्रेमध्ये. पण लग्न झाल्यानंतर आहे ना, विदाऊट मेकअप, विदाऊट स्प्रे, रिअल कंटेंट बाहेर येतात. रिअल क्वालिटी कळती कंटेंटच्या आतमध्ये काय भेटलेलं आहे. फक्त अट्रॅक्शन पॅकिंग पाहून होतं, पण कंटेंट कधी समजतात 3-4 महिन्यानंतरच कळायला लागतात रिअल कंटेंट काय. आणि मग हळूहळू हळूहळू प्रेम गायब होतं. आणि मग बायकोला वाटतं यांनी मला वेळ द्यावा, पहिल्यासारखं गप्पा आणावं. लग्नाच्या आधी अर्धा 2-2 तास गप्पा आणायचा, बर्गर खायला न्यायचं. आता डायरेक्ट म्हणतो काय जेवायला केलंय, हां ठेव. नवरा बायकोचे फोन कॉलचं जर कम्युनिकेशन बघितलं ना, 90-95%, 1 ते 1.5 मिनिट. किती लोकांना वाटतं? 90% सांगितले मी, 90% लोकांचं. 10% काही असतील भाऊ बिचारे एकदम, आणि ते वाटतंय त्यांना. आणि लास्ट आहे ओनली मोटिवेशन अँड नो कन्सिस्टन्सी. जर तुम्ही फक्त मोटिवेट होत आहेत, इकडं पहा तिकडं पहा, करू बघू नवीन नवीन, आणि कुठल्याच गोष्टीला कन्सिस्टन्सी नाही आहे. कन्सिस्टन्सीमुळं तुमचे टार्गेट पूर्ण होतात. मोटिवेट राहू नका, कारण की मोटिवेशन तुम्हाला काही लई काळ फुएल देऊ नाही शकत. पण सातत्याने लगातार जर तुम्ही काम करत नसताल, तुम्ही काम क्विट करत असाल, कुठलंच काम तुम्ही परफेक्ट करत नसताल, थांबत असताल, सोडत असताल, बहाणेबाजी करत असताल ना, तर तुमची लाईफ स्पॉईल होणार. कारण की कुठला पण जर व्हिडिओ तुम्ही डाउनलोड केला तरच प्ले करता येतो, जेवण केलं तरच खाता येतं. मग कुठलंही काम जर कवायरचं असेल, सवय लावायची असेल, उठायची सवय, फोन न बघण्याची सवय, काम करण्याची सवय, नो म्हणण्याची सवय, ह्या सवय ह्या कन्सिस्टन्सी नाही ठेवल्या. आणि प्रत्येकाला वाटतं वेगळ्या वेगळ्या लोकांना तुमचा टाईम पाहिजे, प्रत्येकाला वाटतं वेगळ्या वेगळ्या मार्गाने तुम्ही जगावं. त्यांच्या विचारांनी जगण्यापेक्षा तुमचं अंतर्मन काय म्हणतंय त्या विचारांनी तुम्ही जगले पाहिजे की नाही जगले पाहिजेत. कृष्ण पण गीतेमध्ये सांगतात, अर्जुन, लोकांच्या धर्माचं पालन करण्यापेक्षा स्वधर्माचं पालन करणं इम्पॉर्टंट आहे. धर्म म्हणजे काय? मत. लोकांच्या मताने चालण्यापेक्षा तुझं आतलं मत काय म्हणतंय हे मॅटर आहे. जर लोक तुझा मृत्यू वाचू शकणार नसतील, तुझी फॅमिली, समाज, तुझ्या आतले विचार,
जर तुझा मृत्यू वाचू शकणार नसतील, म्हातारपण वाचू शकणार नसतील, पुढच्या जन्मी कोण आईबाप पाहिजे हे चूज करू शकत नसतील, तर जीवन जगताना पण हे लोक तुला स्टॉप नाही करू शकले पाहिजे. समज में आया? याला तर लाईफ मानतात, याला तर खरी जिंदगी मानतात. आयुष्यात 1000 काम करण्यापेक्षा एकच काम करायचं आणि ते काम केल्यानंतर जिंदगीचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजेत, असा कार्यक्रम करून टाकायचा. काय वाटतं तुम्हाला?